अहमदनगरमध्ये दूध कांदा दराच्या मुद्द्यावर आंदोलन केलं जात आहे। खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा हा जन आक्रोश पाहायला मिळतोय। तर गाई म्हशी घेऊन शेतकरी मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत। निलेश लंके यांनीही मोर्चामध्ये सहभाग घेतलेला आहे। त्यांच्या गळ्यामध्ये कांद्याचे हार आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि गांधी टोपी घालून या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला आहे। शेतकऱ्यांचा गाई म्हशी घेऊन सर्व शेतकरी सहभागी झाले आहेत आणि मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये शेतकरी सहभागी झाल्याचं आपल्याला दिसतंय। तर बैलगाडीवर खासदार निलेश लंके उभे आहेत आणि बैलगाडी हाकून ते आता जिल्हाधिकारी कार्यालयात जवळ जात आहेत। तिथे त्यांचा मोर्चा रोखल्याची माहिती समोर येते। कार्यालयासमोर पोलिसांनी मोर्चा अडवल्याची माहिती आहे। तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी हा मोर्चा काढला। त्यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा निघाला आणि या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने जन आक्रोश आपल्याला पाहायला मिळतो। शेतकऱ्यांचा आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये इथे आलेला हा जो मोर्चा आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ अडवल्याची माहिती समोर येते। तर ही दृश्य आपण बघू शकतोय। अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळची ही दृश्य आहेत। या ठिकाणी मोठ्या संख्येने गाई म्हशी घेऊन शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत। कांद्याला दर द्या, त्याचबरोबर दुधाला दर द्या अशा मागण्यांसाठी हे आंदोलन केलं जात आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।